ब्रॉट टू यू बाय विगार्ड। महायुतीचे दक्षिण मध्यचे उमेदवार राहुल शेवाळे यांची भेट घेण्यासाठी स्वतः बच्चू कडू आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बच्चू भाऊ, काय नेमकं कारण आहे की राहुल शेवाळे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या प्रचार कार्यालयामध्ये आलेलात, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर दिव्यांग सगळे इथे जमा झाले होते। दिव्यांगांची इच्छा होती का आपण राहुल शेवाळे साहेबांसोबत प्रहार संघटनेचे जे आहे त्यांची इच्छा होती का शेवाळे साहेबांसोबत आपण मतदान केलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे। एकतर शिंदे साहेबांच्या मुळे दिव्यांग मंत्रालय भेटलं, त्याचं जे उणं आहे ते या निमित्तातून कसं फेडता येईल आणि स्वतः या भागातल्या दिव्यांगांची पण इच्छा होती आणि त्यानुसार मी इथे आलो आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आता दक्षिण मध्यचे उमेदवार जे राहुल शेवाळे आहेत त्यांना तुमचा पूर्णपणे निवडणुकीमध्ये पाठिंबा असेल? सगळ्या दिव्यांग बांधवाची इच्छा आहे का आपण शेवाळे साहेबांना साथ दिली पाहिजे आणि म्हणून ते पाठिंबा असणारच। प्रचारासाठी तुम्ही देखील मैदानात उतरणार आहात दक्षिण मध्यमध्ये? मैदानात उतरायची गरज नाही आहे, हेच मैदान आहे आमचं। आता कोणतं मैदानात उतरायचं वेगळं नाही, परंतु ज्या पद्धतीने अमरावतीमध्ये तुम्ही लढला होतात तर महायुतीच्या विरोधात तुम्ही तुमचा उमेदवार दिला होतात आणि या ठिकाणी महायुतीलाच तुम्ही पाठिंबा दिला। मी राजीव शेट्टींना पण पाठिंबा दिला, स्वतः शेतकरी आहे म्हणून आणि दिव्यांग आहे म्हणून आम्ही दिव्यांगाच्या भावना जपत आम्ही यांना पाठिंबा दिला। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। राहुलजी, काय सांगाल? बच्चू कडू यांनी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत, बळ नक्कीच तुमचं याबद्दल यामुळे वाढणार आहे? आज आदरणीय बच्चू कडू साहेब या ठिकाणी मला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिले, मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका या ठिकाणी व्यक्त केली की त्यांच्या माध्यमातून दिव्यांगांचं सेवेचं काम नेहमी होत असतं, दिव्यांगांना न्याय द्यायचं काम ते नेहमी करत असतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळी राज्य सरकार असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांगांचा न्याय देण्याकरता ते जे मोहीम घेतात त्या मोहिमेत आम्ही पण त्यांना नेहमी सहकार्य करत असतो आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील त्यांचे जे सदस्य आहेत दिव्यांग सर्व ते नेहमीच मला पण सहकार्य करत असतात आणि त्यामुळे आज ते आल्यामुळे मला एक आशीर्वाद पण मिळतो आणि एक या ठिकाणी ताकद पण वाढत आहे आणि एक ज्या गोष्टीचा आम्ही उल्लेख करतो की आता ही महायुती नसून महाशक्ती आहे आणि त्या महाशक्ती आदरणीय बच्चू कडू साहेबांचा पण आज आशीर्वाद लाभल्यामुळे या महाशक्तीला एक अजून बळ मिळालेलं आहे। जे विरोधक आहेत, विरोधक तुमच्यावरती वारंवार आरोप करत असतात, तर कुठेतरी प्रहार संघटनेने तुम्हाला पाठिंबा दिल्यामुळे कुठेतरी ताकद वाढली? प्रहार संघटनेने पाठिंबा देऊन निश्चित स्वरूपात ताकद वाढलेली आहे, कारण प्रहार संघटना ही नेहमी तत्वनिष्ठ असतात, एक ध्येय धोरण आणि जे काही न्याय द्यायचं नेहमी काम प्रत्येक वेळी करत असतात। आपल्या तत्वापासून बच्चू कडू साहेब कधीच हटले नाहीत आणि कधी दुसरी तत्व हातात घेऊन किंवा दुसरी विचारप्रणाली हातात घेऊन त्यांनी कुठलेच मोहीम पण हाती घेतली नाही आहे। नेहमी आपल्या विचारांशी आणि तत्वांशी प्रामाणिक ते राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेमुळे आणि त्यांची जी समाजातली जी प्रतिमा आहे आणि प्रहार संघटनेचं जे कार्य आहे त्याचा निश्चित स्वरूपात मला फायदा होईल। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तुमच्या मतदारसंघामध्ये जे आहे ते उद्धव ठाकरेंची काल सभा झाली, परवाच्या दिवशी सुषमा अंधारेंची झाली, आज देखील सुषमा अंधारेंची आहे। कसं पाहताय तुमच्या विरोधात जे आहेत ते ठाकरे गटाकडून जोरदार सभा सुरू आहे? मी शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सामान्य शिवसैनिक आहे आणि माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला हरवण्याकरता आदरणीय उद्धव साहेब गल्ली गल्लीत फिरत आहेत, त्याच्यातच माझा विजय आहे। कारण त्यांना माझ्या पराभवासाठी गल्ली गल्लीत फिरावं लागतं आहे, यामध्येच मी माझा विजय मानतो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय मानतो आणि या सर्व परिस्थितीत ते किती या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात फिरले तरी हा मतदारसंघ शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान करणारा मतदारसंघ आहे। त्यामुळे हा मतदार हा नेहमीच जो कोणी उमेदवार शिवसेना प्रमुख किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवून काम करतो त्या उमेदवाराच्याच पाठीशी उभे राहतात
म्हणून मला 2 वेळा ठिकाणी यश प्राप्त झालं. उद्धव ठाकरेंनी असं देखील म्हटलं आहे की तुम्हाला तुमचा खासदार गद्दार पाहिजे की खुद्दार पाहिजे, अशा प्रकारे जे त्या ठिकाणी जमलेले लोक होते त्यांना देखील त्यांनी आव्हान केलं होतं. मतदार त्याचं उत्तर देतील, कारण 2019ला ह्याच 4.5 लाख मतदारांनी मला शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं होतं आणि मी आज शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवारच आहे. त्यामुळे हा विषय या ठिकाणी येत नाही. त्यामुळे लोक जे काय त्यांचं मत आहे, जी भूमिका आहे ती मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतील. बच्चूभाऊ, पुन्हा मी तुमच्याकडे येईन. 3 टप्प्यातलं मतदान झाला, 4थ्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे. 5व्या टप्प्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई, ठाणे आणि नाशिक या ठिकाणचं मतदान पार पडणार आहे. तुम्ही याकडे कशा पद्धतीने पाहताय, कारण की वारंवार सांगितलं जातं की महायुतीच्या 45+ जागा येतील. मला तर त्याचा अभ्यास नाही आहे. मी पूर्ण डोकं पण निवडणुकीत घातलं नाही महाराष्ट्राच्या. एक तर मी अमरावती लढलो, दुसरं राजू शेट्टींच्या प्रचारसभेला गेलो आणि तिसरं दिव्यांग बांधवाच्या आग्रहाखाली इथं आलो आहे. आता पुढं काय होईल, कसं होईल, एकंदरीत मतदान त्याचा कळेल देईल ना. मतदान आखरी मतदार आहे, जे काही असेल ते मतदार त्या भूमिकेत आखरी हा चेंडू आता मतदाराच्या याच्यात गेलेला आहे, न्यायालयात गेला आहे, तो न्याय देईल. दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर आज ज्या पद्धतीने ठिकठिकाणी मतदान होते, परंतु 3ऱ्या टप्प्यात मतदान ज्या ठिकाणी झालं आहे, ज्या ठिकाणी EVM मशीन ठेवण्यात आलेले आहे त्या ठिकाणचं CCTV बंद आहे असं पवार गटाकडून जो आहे तो आरोप केला जातो. विशेषतः बारामतीमध्ये काही ठिकाणी CCTV ज्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेले आहेत तिथले EVM मशीन ठेवण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणचे CCTV बंद आहेत असा त्यांनी आरोप केलेला आहे. असं असेल तर चौकशी होईल ना. माझं काय म्हणणं आहे, त्यांनी तक्रार करावं सर आणि त्याची चौकशी मागावी. त्यातलं खरं खोटं काय ते निष्पन्न होईल. वारंवार रोहित पवारांकडून देखील आरोप केले जात आहेत, पैसे वाटपाचा आरोप केला जातोय. आता मी त्या भूमिकेत नाही आहे. माझी भूमिका इथं दिव्यांग बांधवाची आणि इतर या लोकसभेपुरते इथं मर्यादित आहे. पुऱ्या महाराष्ट्रात काय होतं आहे, मी त्याच्याबद्दल काय भूमिका घ्यावी त्या व्यक्तिगत मी जाहीर करू ना. एकीकडे दुष्काळाचं सावट आहे, मध्ये मध्यंतरी कुठे पाऊस देखील पडतोय. आज देखील काही ठिकाणी पाऊस पडला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांकडे किंवा सामान्य माणसाकडे दुर्लक्ष होते असं तुम्हाला वाटत नाही? मला असं वाटतं का एकंदरीत वातावरणात जो बदल झालेला आहे हा अनपेक्षित बदल आहे. म्हणजे मे महिन्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण आम्ही आतापर्यंत पाहिलं नाही. एका दिवसाची गारपीट पाहिली, आलं तर एक दिवस ते याचं निघून जायचं, पण आता ते सातत्यानं 2-3 दिवस सारखा कुठं ना कुठं गारपीट होत आहे, नुकसान होत आहे. यावर सरकारनं तातडीनं निर्णय घेणार. आता सरकार नसेल तर प्रशासन आहे, त्यांनी लगेच वाटप करावी. तो स्टँडिंग GRच आहे, वेगळा निर्णय घ्यायची गरजच नाही आहे. मला वाटतं स्टँडिंगचा निर्णय असा आहे का 33% वरते जर खर्च झाला तर ते त्याला मदत करावी. त्याच्यानं वेगळा निर्णय घ्यायची मला वाटत नाही गरज आहे. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने तुम्ही राहुल शेवाळे यांना आता पाठिंबा दिलेला आहात, तर तुम्ही स्वतः प्रचाराच्यासाठी एखादी सभा वगैरे घेणार आहात का? कारण की ज्या पद्धतीने ठाकरे गटाकडून प्रचार चालला आहे, तर तुम्ही राहुल शेवाळे यांसाठी एखादी सभा घेणार? मला वाटतं त्याची काही गरज नाही आहे. गरज वाटली तर घेऊ. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष स्वतः बच्चू कडू जे आहे ते राहुल शेवाळ्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि त्यांनी जो आहे तो राहुल शेवाळ्यांना पाठिंबा जो आहे तो देण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन रवी साखरकर सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.